सर्व मैत्रिणींना नमस्कार. आज आपण इकडे सोप्या पद्धतीने नवीन डिझाईनचं लॉंग मंगळसूत्र बनवायचं आहे. यासाठी इथे मी घेतले आहेत हे मंगळसूत्राचे काळे मणी आहेत, हे गोल्डन रंगाचे सीड बीड्स आहेत, हे पाईप बीड्स आहेत, हे ब्लॅक क्रिस्टल्स आहेत, हे गोल्डन मणी आहेत, ही अशा प्रकारची डाव आहे, हा स्क्रू लॉक आणि सुई धागा. इथे मी सुईमध्ये 180 सेंटीमीटरचा धागा डबल लावून घेतला आहे. आता आपण एक काळा सीड बीड ओवून घेऊयात. आता याच्यातून मी एक धागा काढत आहे. हे बघा, असा तो टोकाला घ्यायचा आहे आणि एक धागा काढून इथे दोन्ही टोकांना आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे अशी आपल्याला इथे गाठ मारायची आहे. आता स्क्रू लॉक आहे त्याला आपण ओपन करूया आणि एका बाजूतून आपल्याला सुई घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे स्क्रू लॉक इथे लावून घेऊयात. आता आपल्याला इथे एक गोल्डन सीड बीड, एक काळा सीड बीड, गोल्डन सीड बीड, काळा सीड बीड अशा प्रकारे ओवून घ्यायचे आहेत. मी इकडे एकूण 45 गोल्डन सीड बीड्स घातले आहेत आणि त्याच्या सेंटरला काळे सीड बीड्स असे 44 काळे मणी असे ओवून घेतले आहेत. म्हणजे एकूण हे असे 99 काळा मणी, गोल्डन मणी असे ओवून घ्यायचे आहेत. हे अशा प्रकारे ओवायचे आहेत. आता याच्यानंतर आपल्याला इथे एक ब्लॅक क्रिस्टल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा पाईप मणी घ्यायचा आहे आणि पुन्हा एक ब्लॅक क्रिस्टल असं ओवायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे ओवून घेऊयात. आता याच्यानंतर आपल्याला परत एक गोल्डन मणी, काळा सीड बीड, गोल्डन सीड बीड अशा प्रकारे इथे ओवून घ्यायचे आहेत. हे अशा प्रकारे ओवायचं आहे. हे बघा, इथे मी हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 10 वेळा एक गोल्डन काळा मणी, एक गोल्डन काळा असे ओवलेत आणि त्याच्या एंडिंगला एक गोल्डन मणी असं ओवलं आहे. आता आपल्याला एक काळा क्रिस्टल, गोल्डन, काळा क्रिस्टल, गोल्डन मणी, पुन्हा काळा क्रिस्टल, एक गोल्डन मणी आणि परत एकदा आपल्याला एक काळा क्रिस्टल ओवून घ्यायचा आहे. हा बघा, अशा प्रकारे हे बघा 4 ब्लॅक क्रिस्टल्स आहेत. क्रिस्टल, गोल्डन मणी, ब्लॅक क्रिस्टल, गोल्डन मणी, ब्लॅक क्रिस्टल, गोल्डन मणी अशा प्रकारे
ओवून घ्यायचं आहे. हे बघा असं. आता आपल्याला अशाच प्रकारचे मणी इकडे ओवून घ्यायचे आहेत. हे बघा 10 वेळा एक गोल्डन एक काळा असं ओवायचं आहे आणि त्याच्यानंतर एकदा एक गोल्डन मणी गोल्डन सीड बीड असं ओवून घ्यायचं आहे. आता परत एक काळा क्रिस्टल आहे, पाईप मणी आहे आणि एक काळा क्रिस्टल आहे असं ओवून घेऊयात. हे बघा हे अशा प्रकारे ओवायचं आहे. त्यानंतर अशाच प्रकारचे मणी आपल्याला परत ओवून घ्यायचे आहेत. आता याच्यानंतर एक गोल्डन मणी सुईमध्ये ओवून घेऊया. अशा प्रकारे आता ही डाव आहे ती आपण घेऊयात. याला ही इथे कडी आहे, याच्यातून आपण सुई काढायची आहे आणि इथे आपल्याला 1 ते 2 वेळा गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे या लूपमधून पुन्हा सुई काढायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला अशाच प्रकारे गाठ मारायची आहे. हा खालचा धागा आहे तो आपल्याला खेचायचा नाही आहे. पुरेशी लॉकच्या बाजूला गाठ मारण्यासाठी जागा सोडायची आहे. अशी आपल्याला इथे गाठ मारायची आहे. असं बनवायचं आहे आणि आता आपल्याला हा जो गोल्डन मणी आहे, हा जो आपण शेवटी एक गोल्डन मणी उला आहे त्यातून परत ही सुई काढायची आहे. हे बघा या मण्यातून ही सुई आपण काढून घेऊया. हा जो शेवटी मणी उला आहे त्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. अशाच प्रकारे याच्यात मणी उलेत तसेच आपल्याला आता या धाग्यात ओवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्या लॉकमधून ही सुई काढायची आहे अशा प्रकारे आणि ह्याच्यावर आपल्याला 3 ते 4 वेळा घट्ट गाठ मारायची आहे. गाठ मारताना आपण खालचा धागा जो आहे तो खेचायचा नाही आहे. हलक्या हाताने पण घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता हा एक्स्ट्राचा धागा आहे तो थोडं लांबून आपण कट करूया अशा प्रकारे. हे बघा एक बाजू ही बनली आहे आणि अशाच प्रकाराने आपल्याला ही दुसरी बाजू बनवून घ्यायची आहे. इथे मी अशी दुसरी बाजू बनवून घेतली आहे. हे बघा अशा प्रकारे हे मंगळसूत्र बनलं आहे. आता याचे जे धागे आपण कट केले आहेत त्याला थोडं वेतळवून घेऊया अशा प्रकारे. हे बघा असं हे सुंदर असं लॉंग मंगळसूत्र तयार झालं आहे. तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.